नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आम्ही आमच्या परसबागेमध्ये भाजी पेरलेली आहे, ती काढण्यासाठी आलेलो आहोत। तर आमचा नातू देखील आलेला आहे सोबत आणि अगदी मस्त टोपली मोठी घेऊन आलेला आहे भाजीसाठी। बघूया आता किती भाजी काढतो ते। चला आता आपण इथे भाजी काढायला आलेलो आहोत। तर ही पहा, काही मुळ्याची भाजी आहे, थोडीशी थोडा पालक आहे पेरलेला आणि थोडी कांद्याची पात आहे। तर ही आपण आता थोडी भाजी आता आपल्याला लागते ती काढणार आहोत। चला तर मग आता आपण भाजी काढायला जाऊया। पहिल्यांदा इथे एक आहे, अरे वा, कांदा। इथे एक मोठा मुळा आहे। या हा मुळा खूप छोटा आहे, हा बघा, वा वा, एक मुळा मोठा आलाय, एक मुळा आहे। हा एक मुळा आहे आणि इथे सुद्धा एक मुळा आहे। अरे वा, कांदा मुळा भाजी। हा बघा, हा पालक काढला आहे। कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी। ही कांद्याची भाजी, ही मुळ्याची भाजी आणि ही पालकाची भाजी। कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी। तर हे असे हे पांढरे शुभ्र असे मुळे आता झालेले आहेत। आता आपण आता ह्याचा पाला धुवून घेऊया पाण्यामध्ये। तर आम्ही ही अशी घरापुरती भाजी लावतो, थोडीशी खाण्यापुरती थोडीशी। तर हे थोडा कांदा थोडा मुळा असा आम्ही हा लावलेला होता। तर हा असा किती छान मुळा आलेला आहे बघा, मस्त कोवळा कोवळा, किती सुंदर मुळे आलेत बघा। आपण हे छान असे धुवून घेतलेले आहेत, थोडी भाजी ठेवलेली आहे। हे बघा, मस्त मुळा भाजी। आता हे आपण पालक एकदा स्वच्छ धुवून घेऊया आता परत। हे छान अशी हिरवीगार भाजी, आपली घरची भाजी, बिना केमिकलची, बघा किती सुंदर दिसते आहे। तर ही भाजी आता किती हिरवीगार, बघा पालक किती हिरवागार आहे बघा, ह्याला कुठलं खत नाही, फवारणी नाही, मस्त अशी हिरवीगार भाजी आहे। तर आपण आता ही ठेवत जाऊया इथे। आता हा कांदा एकदा धुवून घेऊया। हा चल, हा हे केल सरळ करू। हा कांदा पण बघा किती छान आलेला आहे, वा, हिरवीगार पात किती मस्त आलेली आहे कांद्याची। आणि अशी ही भाजी आपली किती छान दिसते बघा, मस्त। तर अशा प्रकारे एवढी सुंदर भाजी आपण पाहू शकता की हिरवीगार भाजी आपल्या घरची मिळालेली आहे। तर आम्ही ही छोटासा वाफा असा करतो, घरामध्ये आम्हाला खाण्यापुरती ही भाजी मिळते। तर थोडीशी अशी भाजी आम्ही पेरतो ही घरामध्ये, म्हणजे आपल्याला आपल्या घरची छान भाजी अशी मिळते। कारण ह्याला आपण कोणतीही फवारणी आपण केलेली नाही, शिवाय आपण ह्याला कोणतंही औषध म्हणजे जी फवारणी करतात ती केलेली नाही, कोणतंही खत वापरले नाही, नॅचरल पद्धतीने आपण ही भाजी आपण उगवलेली आहे। त्यामुळे अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे। मग ह्याच्यावरून आपल्याला आता एक असं गाणं आठवतं, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी। कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। चला आता घरी जाऊया आणि ह्याची छान अशी भाजी बनवूया मस्तपैकी। चला आता किचनमध्ये जाऊया।
चला आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत आणि त्यामध्ये आता आपण आल्यानंतर ही मुळ्याची भाजी जी आपण आणली होती ती आता कापून घेतलेली आहे. मुळा देखील मी बारीक कापला आहे आणि पाला देखील बारीक कापून घेतला आहे आणि आता मीठ घालून मी ही छान चुरून घेते आहे भाजी. मुळ्याला एक जरासा थोडासा खरखरीतपणा असतो, तो मीठ लावल्यामुळे निघून जातो आणि भाजी अगदी स्मूथ होते. त्यामुळे ती भाजीला आम्ही मीठ लावतो आणि असं चोळून घेतो. ती छान अशी चोळून घ्यायची आहे भाजी. आणि भाजी ही चोळल्यानंतर काही जण धुतात, पण आम्ही ही धुवत नाही कारण त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत ते निघून जातात धुतल्यामुळे. त्यामुळे अगोदरच धुवून घ्यायची आणि त्यानंतर हे मीठ लावून अशी छान चुरून घ्यायची ही भाजी. आता कढई ठेवलेली आहे गॅसवर, गॅस ऑन केला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपण आता फोडणी करूया भाजीसाठी. आता हे लसूण घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर, तर लसूण थोडा जास्त घालायचा. आता कांदा घातलेला आहे बारीक कापून, त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि ही चणा डाळ आपण 2 तास भिजत घातली होती, तर ही आता चणा डाळ आपण घालत आहोत. आमच्याकडे चणा डाळ घालून भाजी करतात, अशी छान लागते भाजी. कोकणी पद्धतीमध्ये जास्त करून करतात अशी भाजी. आता ही बारीक चिरलेली मुळा भाजी आहे ती देखील मी आता घालते आहे. तर चणा डाळ तळाला घालायची, त्यावर नंतर ही आपण चिरलेली भाजी घालायची आहे. म्हणजे चणा डाळ लवकर शिजते तळाला घातल्यामुळे. आणि थोडंसं पाणी घालायचं, कारण आपण डाळ घातलेली आहे ना, त्यामुळे पाणी घालायचं आहे. जर आपण डाळ नाही घातली तर वाफेवर भाजी छान शिजते नुसत्या मुळ्याची. आता 5 मिनटानंतर आपण थांबलेलो आहोत, तोपर्यंत आपल्या बागेतली फुलं पाहूया. वा वा, काय सुंदर सकाळ झालेली आहे. सकाळी अशी छान फुलं उमलली आहेत बागेमध्ये. आता 5 मिनटानंतर आपण ही भाजी चेक करूया. चणा डाळ आपली शिजली का बघायची. चणा डाळ जर शिजली तर आपली भाजी झाली. ह्या भाजीमध्ये पाणी ठेवायचं नसतं. तर आपण चणा डाळ चेक केली आहे, थोडी शिजली नाही आहे, त्यामुळे आणखी 5 मिनटं आपण ठेवणार आहोत. तर साधारण 10 मिनटं आपण ही भाजी ठेवलेली आहे गॅसवर. त्यात अजून थोडं पाणी आहे, तर आता झाकण आपण काढून ठेवूया, म्हणजे पाणी लगेच निघून जाईल आणि भाजी आपली सुकी होईल. आपल्याला ही भाजी सुकी करायची आहे. आता हे ओलं खोबरं मी घातलेलं आहे. यामध्ये ओल्या खोबऱ्याची चव खूप सुंदर लागते आणि ही जी भाजी आहे ही कोकणी पद्धतीत केलेली आहे भाजी मुळ्याची. आमच्या कोकणातली ही पद्धत आहे मुळा भाजी करण्याची. तर आता आपण ही सर्विंग बोलमध्ये काढलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही ओलं खोबरं घालून ही भाजी लागते. वरून देखील आता मी सजावटीसाठी थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे. तर कशी वाटली ही तुम्हाला कोकणी पद्धतीची भाजी? जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही देखील एकदा करून बघा. या पद्धतीमध्ये, कोकणी पद्धतीमध्ये भाजी अतिशय सुंदर होते अशी देखील भाजी. जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद देते. नमस्कार.